शुभ दुपार मंडळी, शुभ दुपार. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, आपण एक गोष्ट नेहमीच म्हणतो की योग्य गोष्ट योग्य ठिकाणी असायला पाहिजे, योग्य व्यक्ती योग्य ठिकाणी असायला पाहिजे, राईट पर्सन इन द राईट प्लेस. हे आपण नेहमीच म्हणतो. उशिरा का होईना, पण आपल्या महाराष्ट्र शासनाने आपल्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी योग्य व्यक्तीची निवड केली आहे. ती योग्य व्यक्ती म्हणजे माजी IPS अधिकारी, 1981च्या बॅचच्या अधिकारी, IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. तर सर्वप्रथम मीरा बोरवणकर मॅडमना हार्दिक शुभेच्छा त्यांच्या वाटचालीसाठी. अर्थात त्यांचं कर्तृत्व खूप मोठं आहे आणि बराचसा दीर्घ असा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. आणि आता आपण असं समजून चालूया की आता महिलांना खरंच आधार भेटला आहे. महिलांच्या केसेस, त्यांचे जे प्रश्न आहेत त्याचे निवारण आता लवकरात लवकर होईल. कारण ह्या ज्या अधिकारी आहेत ना, त्या खूप मोठ्या अधिकारी आहेत. त्यांना त्या प्रश्नांची जाण आहे. बरीच वर्ष त्यांनी पोलीस दलात काम केल्यामुळे त्यांना बराचसा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. आणि आय होप सो उशिरा का होईना, पण महाराष्ट्र सरकारला सुबुद्धी झाली आणि त्यांनी एका चांगल्या अधिकाऱ्याची ह्या आयोगावर निवड केली. त्याबद्दल त्यांचं देखील अभिनंदन. आणि आता लवकरात लवकर सर्व प्रश्न निकाली सरकार लवकरात लवकर नाही लागणार, थोडासा वेळ लागेल, पण निदान त्या प्रश्नांना वाचा तरी फोडण्याचं काम मॅडम करतील अशी आपण आशा बाळगूया. आणि आपल्या ब्लॉगला आता सुरुवात झालेली आहे. दिवसभरात समीक्षा आत्ता झाली रिक्षावरनं. आज माझा पण लवकर नाश्ता वगैरे झाला, तर बोलू नंतर व्हिडिओला सुरुवात करूया. आज व्यायाम वगैरेला झाला व्यवस्थित सकाळी. आता आलो, पटापट आंघोळ केली आणि गरम बघा होते भरपूर, म्हणून कुठे बाहेर गेलोच नाही. बघा एकदम भयंकर गरमी आहे, तर कुठे बाहेर गेलोच नाही. तर आता जरा घरात आराम करतो. लय झोप आली आहे, बसून बसून लय झोप आली आहे. चला भेटू नंतर. गावची भेट आली. माझी ताई गावाला गेलेली, लांजा हां फणस आम्ही याला काय बरका ना ग मस्त. मंडळी, आता संध्याकाळचे 6:45 झालेत आणि मी बसलो आहे आपलं, म्हणजे बसलो म्हणजे ऑफिसचं काम करतो. आपलं ऑफिसचं काम करतो. कसलं मंडळी गरम होतं यावर्षी मला कधी नव्हे ते घामोळे इतके आलेत ना, काय सांगू तुम्हाला. भरपूर घामोळे आले. काय म्हणजे सूर्य आमच्या पाठच्या बाजूने उगवतो ना. मग मावळायला इकडे थोडा उशीर जातो, मग आमच्याकडे थोडा उजेड जास्त वेळ जातो. बाकी काय चाललंय मंडळी तुमचं विशेष? बोला गप्पामध्ये आपण. मंडळी ॲक्च्युली काही दिवस बऱ्याच घटना आपल्या ह्याच्यात घडतात ना. म्हणजे भोरमधलं ते नरसापूरमधलं प्रकरण विचार करा. त्या नरात आम्हाला असं काय सुचलं की एवढ्या चिमुरडीवर काय केलं हे सुद्धा बोलायला तोंडात घाण वाटते. काय म्हणत असेल त्या मुलीचे आईवडील. थोडासा शासनाचा ढिसाळपणा झाला का या प्रकरणामध्ये. कारण ऑलरेडी या माणसावर गुन्हे दाखल असताना आणि अशाच प्रकारचे विनयभंगाचे गुन्हे दाखल असताना सुद्धा हा माणूस मुकाट फिरत होता. त्याला अजिबात शासनाची ना भीती वाटत होती ना काय वाटत होतं. आणि त्याने पुन्हा असाच एक गुन्हा केला आणि कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त करून टाकलं. काय चाललंय आपल्या समाजात देव जाणे. असो, मी काल एक पोस्ट टाकली होती
एक लहान मुलगी आपल्या मुख्यमंत्र्यांकडे उपमुख्यमंत्र्यांकडे विनंती करते की मामा मला न्याय मिळेल का. खरंच न्याय मिळेल का हो. तुम्ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवाल, त्या आरोपीला शिक्षा देखील होईल, पण हे असे गुन्हे व्हायचे थांबतील का, हा मूळ प्रश्न आहे. काहीतरी असं व्हायला पाहिजे. म्हणजे मंडळी नुसती सरकारची जबाबदारी नाही आहे, आपली सुद्धा जबाबदारी आहे. आपल्या आजूबाजूला कोण वावरतं आहे, कुठल्या प्रकारची माणसं वावरतात आपल्या बाजूबाजूला, ते बघायला हवं. असं चला, आपलं ऑफिसचं काम चालू आहे. कित्येक प्रश्न आपल्या चॅनलशी रिलेटेड नसतात तरी आपण बोलतो, कारण राहवत नाही, कारण आपण सुद्धा समाजातला घटक आहोत. तुम्ही सुद्धा बोला, व्यक्त व्हा. तुमचा आवाज शासनापर्यंत, प्रशासनापर्यंत, न्यायव्यवस्थेपर्यंत जाऊ द्या. सूर्य ॲक्च्युली कधीच मावळतीला गेला आहे. बघा कसं ना, आता जरा फ्रंट साईडला आमचा रूम आहे ना, तर सगळं जरा सूर्यप्रकाश मस्त दिसतो. आणि तिथे पण फ्रंट साईडलाच होता, पण जरा समोर दिवाळ होतं. इथे पोरं दिवसभर खेळत असतात. त्या मंडळी गरमागरम चहा प्यायला इथे मस्तपैकी. ऑफिसचं काम पण चालू आहे. बाहेर अजून उजेड आहेच, मुलं टी व्ही बघतायत. आता बाहेर उभा आहे, जेवण खाऊन झालं, इथे उभा आहे. राऊंड मारतोय. दक्ष पण येतो, दक्ष पण राऊंड मारतोय. तोंड झालं काय ते जिभेला हे आलं ना, ते काय कमी व्हायचं काय समजत नाही. चुरचुरतोय, असं चुरचुरतोय, बोलता पण येत नाही. काय म्हणता मंडळी, बाहेर असं बसलेलं ना, जरा आज जरा हवा लागत होती, झुळझुळ हवा. काय म्हणता बाकी मंडळी, गावी वगैरे गेलात की नाही? कोण कोण गावावरनं बघते व्हिडिओ आपला, जरा सांगा, कमेंट करून सांगा. चला आता जाऊया झोपायला, झोपायची वेळ झाली, उद्या सकाळी उठायचं आहे. सुद्धा सरी आता या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबतो. कोणाकोणाला आपले व्हिडिओ आवडत आहेत तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला जाऊया झोपायला. बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. हां बोलता येत नाही, शुभरात्री. चला.